करायला लागला, चांगला अटॅक करायला लागेल. समोर दोन प्लेयर आहेत, ते ताकदवान खेळाडू ओळखले जातात या मैदानावरती. बरेचशा माझ्यावरती नाव आहे भिंगारी टीमचं. पहिला चेंडू अगदी लाईनच्या बाहेर टाकलाय. पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. नॉन स्ट्राईक पंच सांगतात नो आणि स्ट्राईक पंच देखील कळवतात हा नो चेंडू आहे. फ्रीडचा चेंडू असेल. या चेंडूवरती अभंतर धाब्यानं मात्र खातं खोललं टीमचं. सिंगल धाव मिळते ती टीमला. भिंगारी टीम या मैदानावरती पर कष्ट करणं गरजेचं आहे, कारण काही मॅचच्या रोडपाली टीममध्ये देखील ताकदवान खेळाडू आहेत. हा चेंडू फ्रीडचा चेंडू होता. या बेलेस मात्र आवडायची लागली. अगदी गोळीच्या वेगानं चेंडू जाणार आहे, सीमा रेषेच्या पलीकडे जातोय आणि आला असा सुंदर चौकार फ्रीडच्या चेंडूवरती. 4 धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय 5 या अंकावरती पहिल्या षटक प्रोग्रेसवरती असताना. डॉट चेंडूची होते समाप्ती. हा चेंडू अगदी पॉइंट आणि गलीच्या मधून जातोय चिरून. हा मारलेला सुंदर असा देखना बडका. 4 धाबा. काय सुरुवात लाजवाब पाहायला मिळते खऱ्या अर्थानं. पिच मात्र जबरदस्त आहे बॅटिंगसाठी. खऱ्या अर्थानं गोलंदाजाला देखील साथ नाही मिळत या पिचची. पूर्ण धावपट्टी आहे ती फलंदाजासाठी अनुकूल आहे. कधी कधी धावपट्टी साथ देते ती गोलंदाजांना, पण आता फलंदाजांना बचपा काढलाय. तो फलंदाज आहे, तो स्ट्राईकवरती किशोर. लोअर चेंडू गॅप सिलेक्शन आहे. अगदी गोळीच्या वेगानं बॅक टू बॅक दुसरा षटकार. अगदी स्वतःवरती झोकून दिले मॅच आणि दुसरा मारलाय बॅक टू बॅक चौकार. पहिलं षटक प्रोग्रेसवरती आहे. या 2 चौकारांना मात्र आबा काढली की काय संघ जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 13 या अंकावरती पहिलं षटक प्रोग्रेसवरती असताना. हा चेंडू अगदी हवेमध्ये जरूर गेलाय, पण चेंडू वन बाउन्स सीमारेषेला बॅक टू बॅक तिसरा षटकार मारला. हॅट्रिक मारली या फलंदाजांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फलंदाजसाठी. अगदी स्वतःवरती मॅच देखील घेतली गेली आहे. 3 चेंडू मागे 3 चौकार देखील मारल्यात. संघाचा आलेख मात्र पहिल्या षटक प्रोग्रेसवरती असताना 17 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू मागे 17 धाबा. हा स्वतःवरती नियंत्रण, स्वतःवरती कंट्रोल केलाय ते फलंदाज किशोर या फलंदाजांना. 3 चौकार मारले किशोरना. हा चेंडू यावेळेस सिंगल डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज होतोय बाद. पंचांची उंगली मात्र आसमानमध्ये गेली आहे आणि आता मात्र अजून एक धक्का बसतोय तो भिंगारी टीमला.
न्यू बॅटर जगदीश परदेशी आतमध्ये मध्ये जातोय. 17 धाब्यांवरती एक विकेट गेली आहे. मोठी विकेट बी मिळेल गेली आहे. स्ट्राईक रोटेट करायची होती, स्ट्राईकवरती येणं गरजेचं होतं. ओव्हर देखील समाप्त झाली होती म्हणून एक धाव घ्यायची, स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची, पण अंगलट आला ते किशोर या फलंदाजाच्या. जगदीश न्यू बॅटर आतमध्ये गोलंदाजसाठी आलाय भावेश. भावेश जगदीश अगदी सुरुवात चांगली केली होती किशोरना. थांबणं गरजेचं होतं किशोरला मैदानावरती. अटॅक चांगला चालू होता, कॉन्फिडन्सचा चेंडू देखील ढकलत होता सीमारेषेच्या पलीकडे. पण आता विकेट ती रनआउटची गेल्यानंतर भिंगारी टीमला थोडासा अडचणीमध्ये यायला लागतोय. त्यानंतर आदरणीय सचिन परदेशी साहेबांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. माईची उपदार शाल प्रेमाचा फुलगुच्छ देऊन या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा देखील सन्मान होईल. अगदी स्वतःला झोकून दिला सीमा रेषेच्या आसपास चेंडू. तिथं चांगले क्षेत्ररक्षण घडलं की नाही घडलं, पण अंतिम क्षणाला चेंडू अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतात. दुसरा षटक गोलंदाज झालाय तो भावेश. भावेश नेऊआ गोलंदाज झालाय. दोन्ही इनिंगसाठी खेळायला भेटतो फलंदाजांना. कधी हा चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली, एका धाब्यावरती समाधान मारता येईल. बाबतची आता गोलंदाजी चांगली पाहायला मिळते या मैदानावरती. पहिल्या चेंडूती 2 धाबा, दुसरा चेंडू सिंगल जाऊन पोहोचलाय. मात्र अद्यापर्यंत 20 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा विचार केला तर 17 धावा होत्या. स्पीडअप करा प्लीज फलंदाज. त्यानंतर आदरणीय सुशील परदेशी साहेबांचं देखील स्वागत होईल. माईची उपदार शाल प्रेमाचा फुलगुच्छ देऊन सुशील परदेशी साहेबांचं देखील स्वागत. पाहुण्यांचं देखील स्वागत होणं गरजेचं आहे, कारण का वेळात बॅटच्या साह्यानं धाव्यात ना पंच. ओके ओके. पाहुण्यांचं देखील स्वागत होणं गरजेचं आहे. पाहुण्यांचं स्वागत पहिलं झालं पाहिजे मित्रांनो. नवीन पाहुणे या मंचावरती येतात त्यांचं देखील स्वागत. हंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. हा चेंडू आलाय डॉट चेंडूचे होते सांगता. पंचावरती प्रेशर आणायचा नाही, ऑपेशनल पंच पाळा मिळतात. हा चेंडू आलाय डॉट. आधीचा चेंडू चौकार मारला होता, फिरून मारलं होतं ते फलंदाजांना. जगदीश नॉट स्ट्राईक हँडला. हा चेंडू यावेळेस पंचाचा वाईट चेंडूचा इशारा. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि पंचानं देखील दर्शवलाय का हा चेंडू खराब आहे. चेंडूची वाढ देखील पाहायला लागते. एक चेंडूचा हिसाब देखील मिळाला जातोय. हा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेनं फेकून द्यायचं होतं, पण ब्रॉकलच्या रिझर्व मध्ये जवळजवळ चेंडू पाहायला मिळाला आणि संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. दुसरं षटक कार्यालयात आहे. धावसंख्याचा उच्चांक मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. हा चेंडू नॉन स्टॉप चाललाय, सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंच डिसिजन 4 धाबा. कॅच पकडायला पाहिजे होती, क्षेत्ररक्षण पोचला देखील होता, पण अंतिम क्षणाला जेलही सोडलं आणि मिलाला देखील चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं 2 षटकाचा खेळ समाप्त. संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. टीम मीटिंग येऊ नका ना प्लीज. रोडपाली टीम मीटिंग घेऊ नका प्लीज.
कडाक्याचा ऊन आणि उन्हामध्ये पंच अगदी स्वतःवरती डिसिजन घेऊन आणि निर्णय देणं मित्रांनो खाऊ काम नसतं. अगदी ऊन देखील तेवढा कडाक्याचा आहे. पंचांचं मी कौतुक करेल. 2 पंच आपल्याला ऑपरेशनला लागले गेल्यात, त्यांचं देखील मनापूर्वक स्वागत. न्यू गोलंदाज अमितच्या हातामध्ये चेंडू. अमित आलाय न्यू गोलंदाज. फिरकीचा जादूगार, फिरकीचा मास्टर त्याला म्हटलं जातं. तो अमितच्या हातामध्ये चेंडू आहे. भवितव्य आपल्या टीमचा तिसरा षटक प्रोग्रेस वरती असताना लेग बाईची धाव मात्र पाहायला मिळतोय. पंच देखील हुशार आहेत, त्याला माहिती आहे. हा चेंडू अगदी समोरच्या दिशेना स्किन वरती उडवलाय. सीमा रेषेच्या पलीकडा षटकार. काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. सिंगल डबल ना बऱ्याचशा उशिराना अगदी देखणा फटका पाहायला मिळतोय. किशोरनं मात्र 3 चौकार मारले होता, तिथून शांत ठेवलं होतं फलंदाजाला. पण आता सोडणार नाही हा फलंदाज. आल्या तर जगदीशनं मारलेला सुंदर देखनाईट स्किन वरती जाऊन चेंडू आदलला गेलाय. 6 धावांसाठी षटकार. हा चेंडू हवेमध्ये जरूर ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव कंप्लीट. सिंगल डबल कडे देखील लक्ष दिला जातोय. तिसरा षटक कार्यरत असताना धावांचा उच्चांक मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. रोटपाली टीमचा गोलंदाजाचा विचार करतोय का भिंगारी टीम बरोबर कशी गोलंदाजी करायची. अगदी बघा वेट केला. वेट इस ऑच आणि ठोकलाय हा देखना षटकार. थांबलं फलंदाज थांबला गेला त्यावेळेला लूज अँड डिलिव्हरी. फिरकीचा जादूगार आहे, माहिती आहे ते फलंदाजाला. आणि स्ट्राईक रोटेट होता क्षणी फलंदाजानं मारलाय. शक्तीच्या बॅटमधून हा शक्तिशाली फटका पाहायला मिळतो तो षटकार. शक्तीची शक्ती आता वाढत चालली आहे. या षटकाचा विचार करायला गेला 2 षटकार देखील पाहायला मिळाला. हा चेंडू पंचांचा इशारा आलाय वाईडचा. रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजांना. रिव्ह्यू घेतलाय का? ओके. वाईडचा इशारा. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. रिव्ह्यूच्या माध्यमाने चेक देखील केला आपण पाहतो लाईव्हच्या स्वरूपात. आणि हा दांडी गुल झालाय. डायरेक्ट फुल टॉस चेंडू होता. अगदी वाईड सोडण्याच्या नादामध्ये अजून एक विकेट जाते. ती भिंगारी टीमची. संघ जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. महेश परदेशी न्यू बॅटर आतमध्ये जातो. महेश वाईडच्या स्वरूपात सोडला होता चेंडूला. अगदी लो फुटोचा चेंडू होता, खालच्या एंगलला चेंडू होता. डायरेक्ट जाऊन स्टंपवरती जाऊन आदलला. विकेट अजून एक निर्माण झाली. शक्ती मैदानात बाहेर जातोय. अगदी शक्ती होती त्याच्यामध्ये एवढी पॉवरफुल फटकेची,
पण चेंडू सोडल्यानंतर विकेट गेली. महेश मैदानामध्ये आतमध्ये जातोय. 45 धावा झाल्या. तिसरं षटक कार्यालयात आहे. महेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उचलून खेळलाय बघा. वेट केलं बॅटच्या स्लॉक मध्ये आवाज आला. स्लॉक साऊंड आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. अर्धशतक कंप्लीट झालं. 51 धावा झाल्या. भिंगारी टीम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी शेवटपर्यंत बॅटिंग ऑर्डर चांगली ती भिंगारी टीमची या मैदानावरती. 51 धावा झाल्या. 3 षटकाचा बाद देखील समाप्त. अजून एक षटक निर्णायक षटक असणार आहे. त्याच्यामध्ये किमान 20 धावा आल्या तर धाबांचा उच्चांक फार मोठं पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. सागरचा चेंडू अगदी स्वतःला झोकून दिला सागरना आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातो. विकेट देखील संपादित होते. अजून एक धक्का भेटतो ते भिंगारी टीमला. जवळजवळ धाबांचा उच्चांक जबरदस्त आहे. विकेट देखील निर्माण केल्या त्या गोलंदाजी करताना रोडपाली टीमना. सचिन परदेशी न्यू बॅटर आतमध्ये. सचिन परदेशी विकेट देखील मिळाल्या रोडपाली टीमना. पण धाबांचा उच्चांक तुम्हाला रोखता आला नाहीये रोडपाली टीम, कारण का जबरदस्त अटॅक आणि अटॅक केलाय ते मात्र भिंगारी टीमना. सचिन न्यू बॅटर आतमध्येच गेलाय आणि जवळजवळ विकेट गेल्यानंतर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉक ओव्हरचा षटक आहे, त्याच्यामध्ये धाबा येणं गरजेचं आहे. पण धाबा कितपर्यंत येतील, कशा येतील आणि कशा प्रकारे जमा करतील ते येणारे 5 चेंडू मात्र सिद्ध करणार आहे. गोलंदाजसाठी सागरनं पहिल्या चेंडूत मिळवली विकेट. तो सागर पुन्हा एकदा तयार असणार आहे. डेंजर एंडिंगला आलेला मात्र हा गोलंदाज आपण पाहतोय तो सागर. डेंजरस ओव्हर म्हणावा लागेल खऱ्या अर्थानं. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त फलंदाजांना हेवा धाबा घेण्याचा अटॅक करणं गरजेचं असतं. जेवढा अटॅक होईल जेवढा धावांचा योग मात्र वाढवता येतोय. पण आता पहिल्या चेंडूत विकेट गेल्यानंतर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. सागर डेंजर एंडला गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर चालला आतमध्ये, तो स्ट्राईक एंडला फलंदाज सचिन परदेशी. सचिन परदेशी हा चेंडू गॅप सिलेक्शन आहे, शतरक्षण त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील सहजतेने पूर्ण केली आहे. सिंगल डबल कडे देखील लक्ष दिला जातोय. 51 धावा होत्या, आता मात्र या चेंडूवरती 2 धावा घेतल्या आणि 53 धावा पाहायला मिळतात. हा चेंडू बॅटची येणारी लागली होती. एस्ट्रेक्शनला चकवा दिलाय. विकेट किपरच्या पाठीमागे फर्स्ट स्लिपला तो खेळाडू होता, त्याने चेंडूला कॅरी केलाय. त्यानुसार सुद्धा एक सिंगल धाव मिळाली गेली आहे. हा चेंडू विकेट एकाने गॅदर केला असता कदाचित एक धाव वाचवता आली असती. प्रश्नचिन्ह वेगळं पाहायला मिळालं असता. नॉस्ट्रेकनचा फलंदाज तो स्ट्राईकला आला नसता. आणि आता या चेंडूवरती निर्णायक आहे. या चेंडूचा षटकार जर मारला तर पूर्ण चुकी असेल ती एस्ट्रेक रक्षकाची. हा चेंडू मात्र डॉट आलाय. चांगला पुढ्यात टाकला होता. ओरपीचा चेंडू होता. फलंदाजाला चेंडू समजला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. सागरची स्तुती करावी तेवढी कमी आहे, कारण का चांगल्या फलंदाजांना सागरना बांधून ठेवलंय.
फुलटॉस चेंडू होता, चुकी केली होती एक रक्षकांना, पुन्हा एकदा चेंडू पकडला नव्हता. तिथे योगदान मात्र चांगलं दिलं. फर्स्ट स्लिपला जो खेळाडू आहे त्याने आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्या मित्रांनो, आणि संघ जाऊन पोहोचलाय तो अद्यापपर्यंत 55 या आकड्यावरती. 55 धावा झाल्या. शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक असावा. पंचावन्न धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू अगदी समोरच्या दिशेने टाकला तर विकेट किपरच्या हातामध्ये. आता विकेट किपरने कुठल्या प्रकारची चुकी न करता हा चेंडू अडवण्यामध्ये सक्षम ठरला. या षटकाचा विचार करता सागरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. रोडपाली टीम फक्त आणि फक्त धावा दिल्या तर सागरना 4 धावा दिल्या. 55 धावा आणि 56 धाबांची गरज असेल ती रोडपाली टीमला. 3 ओव्हरचा खेळ संपला होता. शेवटच्या चेंडूवरती तिसऱ्या षटकामध्ये षटकार मारला होता. 51 धावा झाल्या होत्या आणि सागरनं धावा दिल्या अगदी अगदी आणि 4 धावा दिल्या. त्याच्यामध्ये जवळजवळ एक विकेट देखील निर्माण केली आहे. सागरचं कौतुक करावं तेवढं कमी. 56 धाबांची गरज असेल ती मी म्हणे रोडपाली टीमला. आदरणीय आपण पाहतो अजित पाटील रोडपळी गावच्या, त्यांचं देखील स्वागत होईल. त्याला देखील विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. अजित पाटील साहेबांचं देखील मायची उपदार शाल प्रेमाचा फुलगुच्छ देऊन या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं देखील स्वागत विनंती करतो आयोजकांना. दादांचं देखील स्वागत. अजित दादांचं स्वागत. रोडपाली टीम सलामीची जोडी पाठवाना. 56 धाबांची गरज आहे. सागर आणि अजितची जोडी मात्र मैदानामध्ये जाते. त्या सागरना शेवटच्या षटकामध्ये अगदी स्वतःला चुकून दिलं होतं. 4 धाबा दिल्या होत्या. आता तो सागर चाललाय मैदानावरती.
नेक्स्ट मॅचला मी कॉल करतो. चिंचपाडा टीमचा कर्णधार आणि कामोडे टीमचा कर्णधार. टॉससाठी या ही पहिली पुकार असेल. 3 ओव्हरची मॅच राहील याची नोंद घ्यायची आहे. चिंचपाडा टीम या टॉससाठी सलाबीला आल्याला शक्ती त्याच्या हातामध्ये चेंडू आहे. बॉल घेतं का नवीन अक्षांक जगून. ग्रीन सिग्नल अंपायर. ओके, अंपायरचा ग्रीन सिग्नल आलाय. 56 धाबांची गरज आहे. शक्तीच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकेटला फलंदाज आहे तो अजित. नॉन स्ट्रायकेटला तो सागर. अजित सागरची जोडी. हा चेंडू फिरून मारण्याचा विचार होता. बॅटच्या साह्यामध्ये चेंडू आला नाही. डॉट चेंडूची होते समाप्ती. डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू टाकलाय डॉट. 56 धाबांचा पाठला करायचा आहे रोटपाली टीमला या मैदानावरती. हा चेंडू हवेमध्ये जरूर केलाय. मोठी विकेट मिळाली गेली. अजितला मात्र परतावा लागला. रोटपाली टीमला मोठा धक्का. न्यू बॅटर अमित मैदानामध्ये चालला. अमित मोठी विकेट निर्माण झाली. अजितला परतावा लागला. अमित केलाय मैदानावरती. अमित आणि सागरची जोडी मात्र मैदानावरती आहे. पुलटवा चेंडू होता. खालच्या एंगलला चेंडू होता आणि अगदी जबरदस्त फटका मारला गेला. सिंगल धाव कंप्लीट. खातं खोललं टीमचं. 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त. एक विकेट देखील निर्माण केली आणि एक धाव देखील मिळाली गेली. जबरदस्त मॅच. हा चेंडू टॉपेज लागलाय. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का भेटतोय. सागरला परतावा लागला. रोटपाली टीम अडचणीमध्ये. सतीश मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होतोय. पडझड निर्माण झाली. मी म्हणेल रोडपाली टीमची 2 विकेट गेल्या. मोठ्या विकेट गेल्या. सागरला देखील परतावा लागलाय. असं वाटलं होतं सागर कमालीची बॅटिंग करेल. टीमला सावरेल. स्वतःवरती नियंत्रण ठेवेल. पहिल्या षटक प्रोग्रेसवरती होता आणि अगदी 30 सर्कलचं षटक होतं. 56 धाबांचा पाठला करायचा रोडपाली टीमला. पण त्या धाबा जमा करता करता अगदी एकदम तारामंडल उडली आहे मी म्हणेल रोडपाली टीमची.
काय करायचं माझ्यावरती फटक्या देखील येणं गरजेचं आहे, धाबा देखील येणं गरजेचं आहे. पण आता न्यू बॅटर आतमध्ये गेलाय तो सतीश. चिस्पार सांगायला फायनल बॉल सांगा ओव्हर खपाच्या आतमध्ये यायला पाहिजे. चिस्पार सांगा कॅप्टन ओव्हर संपण्याच्या आधी. हा लय मात्र देखना पडका 4 धाबा मिळाल्या. चिचपाडा टीम तुम्हाला शेवटची पुकार आहे. जर ही ओव्हर संपाच्या तुम्ही आले नाही तर 3 धाबांची पॅनल्टी लागेल. कांबोडे टीमचा कर्णधार या ठिकाणी हजर आहे. पहिली होईल ना मॅच. ओके ठीक आहे. आयोजकांचं असं म्हणणं आहे पहिली आता मऊ आणि इंजनचा जो जिंकेल त्याच्याशी मॅच होईल. मऊ टीम तयार राहायचं आहे. सतीशला आल्या आल्या आता मात्र सुरुवात चांगली केली. क्षेत्ररक्षणाची साथ थोडीशी कमी पडली, त्याचा फायदा मिळाला. रोडपाली टीमच्या फलंदाजांना बॅक टू बॅक सतीशनं मारला 2 चौकार. पहिलं षटक समाप्त झालंय. 9 धाबा झाल्या. पहिलं षटक संपुष्ट झालं. 9 धाबा झाल्या. भिंगारी टीम मीटिंग घेऊ नका ना. पंच अलर्ट करा ना त्यांना प्लीज. तुम्ही जर पंचाने अलर्ट केलं नाहीये तर मॅचेस होणार नाहीये. प्रत्येक ओव्हर संपल्यानंतर टीम मीटिंग झाली तर 5 मिनिटं वेस्ट जातात. त्या 5 मिनिटांमध्ये एक षटक होऊन जातोय. आमचं काही म्हणणं नाही. आयोजक आम्हाला सांगतात इकडून का मॅचेस लवकर झाल्या पाहिजेत. जे आयोजक आम्हाला सांगतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतोय. एकदम कडक नियम आहेत आयोजकांचे. आम्हाला देखील सांगतात का तुम्ही अलर्ट करा, अलर्ट करा. नक्कीच त्यांचं देखील मी स्वागत करेल. कारण का 50,000चे मित्रांनो टुर्नामेंट विसरता कामा नाही आहे. आणि मालिकावीरसाठी सायकल अगदी लाखाच्या टुर्नामेंटमध्येच देखील सायकल असते, पण आज 50,000ची टुर्नामेंट त्याच्यामध्ये मालिकावीरसाठी सायकल, आकर्षित बक्षिसं देखील आयोजित केली आहेत. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज सिरीजसाठी देखील कूलर हे देखील आयोजित केलं. त्यांचं देखील मनापूर्वक मी स्वागत करेल. जानमन काबोडा टीम संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आम्हाला या मंचावरती बसवण्याची त्याने सुवर्ण संधी दिली ते आमचे आपण पाहतो आमचे मित्र सुशांत पाटील सर. त्यांचं देखील मनापूर्वक मी कौतुक करेल. पहिल्या ओव्हर नंतर 9 धाबा आल्या होता. चेंडू स्वाक साऊंड आवाज आलाय. अगदी सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 1 बाउन्स चौकार. बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळाली. न्यू येणारा गोलंदाज प्रज्योत वरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं 4 धाब्याचं. ते फलंदाज सतीशनं मारलेलं 2 चौकार. त्यानंतर अमितनं आल्याला तर सुरुवात केली आहे ते चौकारानं. सतीश अमितची जोडी अगदी बॅटिंग. चेंडू पूर्वत करा प्लीज आयोजक. चौकार मारलाय फलंदाजांना. अगदी विकेट जवळजवळ 2 गेल्यात आणि या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. 56 धाबा पास करायच्यात या मैदानावरती. 56 धाबा. हा चेंडू यावेळेस चांगला फटका घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संघासाठी 3 धावा वाचवण्यामध्ये सक्षम ठरला क्षेत्ररक्षण. अगदी स्वतःला झोकून दिला या चेंडूवरती आणि 3 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. सतीश आलाय त्यानं 2 चौकार मारलाय.
सतीश अमितची जोडी स्ट्राईक मिळते. सतीश हा फलंदाजाला त्याने आधीच्या 2 चेंडूवरती शेवटच्या 2 चौकार मारल्या होत्या. दुसरा षटक प्रोग्रेस वरती धाबांचा आलेख हळू पुढे सरकतोय. हा चेंडू या वेळेस हातातून निसटून दिलाय, सोडून दिलाय. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव होईल की नाही, होईल का नाही होईल, पण या चेंडूवरती 2 धाबा, 22च्या धाबा आल्या. आपण पाहिलं बॅटच्या साह्यानं देखील नाहीये, लेग बाईच्या साह्यानं नाहीये, 22च्या धाबा. मात्र कुठल्याही प्रकारचा स्पर्श देखील झाला नाहीये आणि विकेट किपरच्या चुकीमुळे या 2 धाबा मिळाल्या त्या रोटपाली टीमला. फुलटॉस चेंडू आणि असं वाटलं होतं शतरक्षण जेल पकडला की काय, अगदी स्टाईल मध्ये राहिला, पण त्याच्या डोक्याच्या वरून आलाय हा देखना पडका षटकार. सतीशच्या बॅट बाजूला षटकार संघ जाऊन पोहोचला 22 या अंकावरती. दुसरा षटक कार्यालयात त्या 22 धाबा झाला. फुलटॉस चेंडू आणि लॉलीपॉप चेंडू जर सतीशला टाकला तर सतीश सीमा रेषेच्या पलीकडे फेकून देणार आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामधला. 2 चेंडू निर्णायक चेंडू. हा चेंडू मारण्याच्या नादात होता, सोडून दिलाय. वाईडचा इशारा आलाय पंचांकडून. लगेच रोटपाली टीमच्या पाठीरागे आहेत ना, त्या टाळ्याच्या गजरानं स्वागत करतात. अमितला सांगलाय तू नॉस्ट्रेकडला थांब, आणि काम करतोय तो पूर्णपणे सतीश हा फलंदाज. सतीश बरसलाय गेलाय या मैदानावरती. हा यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, ढकलून दिलाय चेंडूला. सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळते. गॅप मध्ये ढकलायचा होता पण नाही, सिंगल ओढून संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. 24 धाबा झाल्या. अजूनही बऱ्याचशा धाबांचा पाठला करायचा, 56 धाबांचा पाठला करायचा होता. हा चेंडू गॅप सिलेक्शन आहे, अगदी स्वतःला झुकून दिलाय चेंडू सीमारेषेच्या आसपास. तिथं 2 धाबा कंप्लीट पाहायला मिळतात आणि 26 धाबा कंप्लीट झाल्या. अजूनही 12 चेंडू आणि 30 धाबांची गरज असेल ती रोटपाली टीमला. पाणी मैदानामध्ये पंचांच्याकडे लक्ष द्यायचं. मैदानावरती पाणी घेऊन जा प्लीज. 12 चेंडू आणि रोटपाली टीमला गरज आहे ते 30 धाबांची. बारा चेंडू 30 धाबा. संजय परदेशीच्या हातामध्ये चेंडू आहे, पण 2 फलंदाज एवढे गरम झालेत ना आतमध्ये, ते गोलंदाजाला आता विचार करायला लागेल. एका साईडला सतीश आहे, दुसऱ्या साईडला अमित आहे. एकदम गरम वातावरण, आणि गरम वातावरणामध्ये हे 2 खेळाडू मात्र बरसले गेल्याच मैदानावरती.
12 चेंडू 30 धाबांची गरज. सतीश स्ट्राईक एंडलाय. तो डावखुऱ्याचा फलंदाज आहे. अमित तो स्ट्राईक एंडलाय आणि गोलंदाजसाठी गोलंदाज झालाय तो सतीश संजय संजय ना परदेशी संजय संजय परदेशीच्या हातामध्ये चेंडू आहे आणि 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 30 धाबांची गरज. 12 चेंडू 30 धावा. ही मॅच दोन्ही साईडला बॅलन्स आहे. मेहनतीशिवाय फळ नाही आहे. तुम्हाला इथून संघर्ष करायला लागेल. गोलंदाजाला फलंदाज मी आधीच बोललो होतो गरम फलंदाज आहे. सतीशच्या बॅट मधून आलाय हा सुंदर असा चौकार. 12 चेंडू 30 धाबांची गरज होती. या चेंडूची चौकार आल्यानंतर 11 राहिल्यात त्या 26 धाबा. सतीश एकूण 6 बॉल 19 वर गेलतो. 6 चेंडू 19 धावांवरती खेळतो तो सतीश. 11 चेंडू आणि 26 धाबांची गरज आहे. पंच काय थर्ड अंपायर जायचं मैदानावरती. ओके लाईव्ह वरती चेक केला जाईल. अक्षर घेतला तर नको नाही 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 या नाही पंच तुम्ही डिसिजन द्यायचं. हा चेंडू हवेमध्ये जरूर केलाय. हवाई सपर चांगला नाहीये. विकेट की होते ती मात्र अजून एक विकेट जातोय. मोठी विकेट सतीशला परतावा लागला. अकरा चेंडू 26 धाबांची गरज होती. विकेट गेल्यानंतर 10 चेंडू आता 26 धाबांची गरज आहे. राजा न्यू बॅटर आलाय तो रोडपाली टीमचा राजा. राजाला वाजवायला लागेल बॅटबाजा मैदानाच्या आतमध्ये. राजा राजा आलाय मैदानावरती. राजाला खऱ्या अर्थानं बॅटिंग चांगली करायला लागेल. 10 चेंडू आणि 26 धाबांची गरज. सतीशनं मारलेला चेंडू फार हवेमध्ये भरपूर गेला होता. हाईट जास्त झाली आणि लांबी ती कमी झाली. त्या कारणाला मात्र सतीशची विकेट गेली. राजा आलाय मैदानामध्ये. राजा त्या राजाला मात्र संघर्ष करायला लागेल मैदानावरती. 10 चेंडू 26 धाबा. हा राजाने फिरून मारलाय चेंडू थांबणार नाहीये. पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. पेंडिंग डिसिजन आणि हल्लाय हा सुंदर असा षटकार. राजाने मात्र बॅटबाजा वाचवलाय या मैदानावरती. कांबोड्याचं मैदान आहे मित्रांनो. विसरता कामा नाही या कांबोड्याच्या मैदानावरती. पण आता राजाला ठोकलेला हा षटकार. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि जिंकण्याकरता धावा जमवायच्यात. त्या 20 धाबांची गरज आहे. 9 चेंडू 20 धाबा. अगदी अजून एक षटकार आला तर रोडपाली टीमचे पाठीरागे आहेत ना ते खुश होतील. छोटासा राजा आहे. राजाने चांगला काम काढलाय ते गोलंदाजाचा. संजय परदेशी हा चेंडू कार्पेट शॉट खेळून काढलाय. लॉंग ऑफ लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव कदाचित डोक्याची घंटा झाली असती पण सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळते. अजून 19 धाबांची गरज आहे. निर्णायक मोडला मॅच. टर्निंग पॉइंटला 2 चेंडू असताना 8 चेंडू आणि 19 धाबांची गरज. 8 चेंडू 19 धाबा. अमितच्या बॅट मधून देखील चौकार षटकार पाहायला मिळाले प्रेक्षकांना. हवेमध्ये चेंडू मोठी विकेट निर्माण झाली. अमितला परतावा लागला. 7 चेंडू आता 19 धाबांची गरज. न्यू बॅटर अजय.
अजयला नवीन बॅटर मैदानाच्या आतमधील आणि अगदी थांबणं गरजेचं होतं बी बडेलला. पूर्ण घाई केली अमितना. टॉप एच लागली आणि त्यानंतर विकेट निर्माण झाली आहे. त्या अमितला परतावा लागला. अमितचा खेळ सुरेख होता. 7 चेंडू आणि 19 धाबांची गरज. हा डॉट चेंडू आलाय. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 19 धाबांची गरज आहे. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. बिंगारी टीम विनंती करतोय. सचिन परदेशी आलाय गोलंदाज. 6 चेंडू 19 धाबांची गरज आहे. 6 चेंडू आणि आता 19 धाबांची गरज आहे. सचिन परदेशी आलाय न्यू गोलंदाज. 6 चेंडू 19 धाबांची गरज. ही मॅच निर्णायक मोडला आहे. चला स्पीडअप करा. राजा आलाय मैदानामध्ये. राजाला बॅटबाजा वाजवायला लागेल. 6 चेंडू आणि 19 धाबांची गरज आहे. राजा बॅटबाजा वाजवतोय की काय? हा राजाला मात्र बांधून ठेवलाय गोलंदाजांना. डॉट चेंडूची होते समाप्ती. 5 चेंडू आता 19 धाबांची गरज आहे. राजानं पहिल्या चेंडूवरती ठोकला होता षटकार. आता त्या राजाला बांधून ठेवलाय. पहिला चेंडू डॉट. हा चेंडू यावेळेस अगदी लॉंग मध्ये चेंडू जातो. एकदा पुन्हा दुसरी धाव. धोक्याची घंटा. फलंदाज होतोय वाद. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्याकरता धावा जमवायच्यात. त्या 18 धावांची गरज. चार चेंडू 18 धाबांची गरज. राजाच्या हातामध्ये भवितव्य रोडपाली टीमचा. जर राजानं जर 3 षटकार मारले ना तर राजाला खांद्यावरती उचलून घेते रोडपालीचे खेळाडू. 18 धाबांची गरज आहे. ते 4 चेंडू मागे. हा चेंडू पुढ्यात येऊन फेकला होता. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा रनआउट. राजाला स्ट्राईक जास्त देतात. आता 3 चेंडू आणि 17 धाबांची गरज. हॅलो 3 चेंडू 17 धावा. मऊ टीम संघाचा करायचा टॉस साठी या ना. मऊ टीम यांच्यातला कोण जिंकेल ना त्याच्याशी मॅच होणार आहे. मऊ टीम या टॉस साठी उशीर करू नका. तीन चेंडू तिन्हीला चेंडू षटकार मारायला लागतील राजा या फलंदाजाला. राजावरती आशा आहे मी म्हणणार रोडपाली टीमच्या खेळाडूंना. कारण का पहिल्या चेंडू ते राजाला मारलाय षटकार. त्या राजाला आता मात्र इथं इतिहास घडवायला लागेल. 3 चेंडू मग 3 षटकार मारायला लागतील. सामना जिंकताय रोडपाली टीमला. पण रोडपाली टीम काय करते?
राजाना पहिला चेंडू टोकला आसमानी सुलतानी षटकार. आता 11 धाबांची अजूनही गरज आहे. 17 धाबांची गरज होती. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि दोन्ही चेंडू सिक्सर रिंग मध्ये आणायला लागतील. सिक्सर किंग बनायला लागेल. फलंदाज राजाला. राजा 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 बरसला गेलाय की काय माझ्यावरती. पुढे येऊन लॉंगॉप आणि लॉंगॉपच्या रिसर मधना रिजल्ट पाहायला मिळाला. 6 धावांचं. राजानं 2 रनआउट केल्यात पण स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. अजून 2 षटकारांची गरज आहे. हा चेंडू पंचांचा इशारा नाहीये. डॉट चेंडूची होते समाप्ती. राजा चेंडूकडे पाहत राहिलाय. थर्ड अंपायरची मांग केली आहे राजाना. जरा चेक करायच्या व्हाईटचा. पंचांना रिव्ह्यू घेतलाय. ओके ओके. पंचांचा इशारा येईल तेव्हा मी डिसिजन देणार. ओके. बॅटपनने रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी. व्हाईट नाही आहे. एक चेंडूला आता 11 धाबांची गरज असेल. एक चेंडू 11 धाबा. बॅट जर राजाने फिरवला असेल कदाचित सामन्याचं चित्र वेगळा पाहायला मिळाला असता. हा चेंडू पुढे येऊन खेचलाय. चेंडू 1 बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे ट्रायव्हर होतोय. 4 धाबा आणि सामना जिंकला तो बिंगारी टीमना. 12 धाबा चेंडू आपे. भारतबादची ट्रॉफी जातीय शक्तीच्या नावावरती. बॅटिंग करताना 11 धाबा आणि गोलंदाजी करताना 2 विकेट घेतला. शक्ती यायचे शक्ती.